काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची जळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. गुप्ते तिथे गुप्तेच्या ह्या व्यासपीठावरून महाराष्ट्रातल्या मान्यवरांनी आजवर आपलं खुपणं लोकांसमोर मांडलं. पण महाराष्ट्रामध्ये असा एक आवाज आहे ज्यांनी आपलं खुपणं मांडण्यासाठी ह्या कार्यक्रमाची वाट नाही बघितली. जी वाहिनी, जो कार्यक्रम, कुठलाही इंटरव्ह्यू असू दे किंवा कुठलाही स्वयंवर असू दे, त्या आवाजाने आपल्या गोड चेहऱ्यातनं आपलं खुपणं कायम सडेतोडपणे मांडलं आणि लोकांना ते भावलं. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया राखी सावंतचं आणि तिच्या जोडीला. संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानाला आणि जगाला हसवणारा एक चंद्रपूरचा आवाज, सुनील पाल. जलवा तेरा ही जलवा, तेरा ही जलवा. बड़ा कॉफी. ही जी कॉफी होती ना, ये ठंडी होती, पर ऐसी हॉट लड़की ने छू लिया कि बस कॉफी हॉट. बघा बघा, मी तुम्हाला हॉट दिसते आता. क्या पहन के आई हूँ? अरे सॉरी, तू रॉकीच आहे का? नाही, पहिल्यांदा तुला पूर्ण कपड्यामध्ये बघितलं. सॉरी. बघून घ्या, यानंतर बघायला भेटणार नाहीये तुम्हाला पूर्ण कपड्यामध्ये. एक्सक्लुझिव्ह ना? एक्सक्लुझिव्ह मराठी, ओनली फॉर मराठी पीपल. कॉटन किंग प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्तेमध्ये मी तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत करतो. राखी, अटॅक नाही. राखी, अनिल अंबानींच्या लग्नामध्ये केटरिंग करून लोकांना जेवण बिवण देणारी अशी एक साधी सरळ गरीबशी अशी मुलगी आणि वडील ज्यांचे पोलीसमध्ये होते अशी एक सामान्य मराठी छोकरी, आणि आज दर राखी सावंत झाली आहे. टेल मी अबाउट युअर जर्नी. ओ माय गॉड, किती स्ट्रगल करून मी आली आहे इथपर्यंत. म्हणजे असं नाही की मी गोल्डन स्पून मध्ये जन्म घेतलाय, माझी आई मोठी अंबानी, हे बाबा, असं नाही. तसं नाही. एवढं स्ट्रगल, म्हणजे मी स्ट्रगल माझं मला आठवतंय की मला रडायला येतं. हो हो. पण आज हिंदी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठी दोन नावं म्हणली तर एक तर माधुरी दीक्षित आणि दुसरी म्हणजे राखी सावंत. थँक्यू सो मच. खूपच मेहनत केली आहे मी. जेव्हा मी लहान होती मी कधी विचारलेलं नव्हतं म्हणजे आल बिकम ऍक्ट्रेस किंवा डान्सर. जेव्हा लहान होती तर माझे बाबा तर एकदम खूपच हिटलर सारखे, एकदम पोलीस मध्ये, म्हणजे पोलीस फॅमिली कशी असते, आय नो एकदम सिंपल. आणि ते पोलीस क्वार्टर्स मध्ये कसं राहायचं, एक छोटासा. तुम्ही जसं नटखटात तसेच नटखट असणार. हो, अशीच होती मी लहान. बाबांनी कधी काय विचारलं असेल? हो, मला काय नाचतेस, फटके भेटायचे. आणि म्हणजे काय नटी म्हणून मला लहानपासून माझे बाबा मला नटीच म्हणायचे. आणि आईला हिरोईन बनायचं होतं एकदम. म्हणजे तिला ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगते, माझी आई गुजराती आहे आणि माझे बाबा मराठी. त्यांचं दोघांचं लव्ह मॅरेज आणि मी झाली मग. So your mother tongue is Gujarati, huh? Not father tongue is Marathi. Yes, some mix. I can speak a lot of language.
गुजराती, मराठी, साउथ इंडियन, लॉट ऑफ लैंग्वेज आई स्पीक. और सबसे बड़ी आपकी जो भाषा है वो तो नजरों की भाषा है. बस आपने यूं कर दिया तो प्यार की भाषा. आहा. लेकिन प्यार के साथ में फिर कोई टेढ़ा चलेगा तो फिर यू नो. नहीं आपके साथ अभी टेढ़ा तो बड़े बड़े मिनिस्टर्स भी आपके साथ टेढ़ा नहीं बोल सकते अभी. बड़ी बड़ी है ना. वो जरुरी आहे. अच्छा. ते पाहिजे, त्यांना धडा शिकवायला पाहिजे. अरे मिनिस्टर असलं तर काय झालं, नेता असले की काय झालं, त्यांच्या हातात पॉवर आहे तर काय झालं. कोणाबरोबरही त्याला कोणालाही काही सांगू शकतात का. अरे हॅलो मेरे से पाला नाही पडा, अभी पडगा ना आता सोडणार नाही, तुम्हाला धडा शिकवणार. तसं म्हणजे हो मला इथे या तुम्हाला नाही म्हणजे त्या मिनिस्टरला. मला समजलं. पण या तुम्ही बसल्या या खुर्चीवरती ना खूप मिनिस्टर्स येऊन बसले की मला असं डोक्याला घाम मग फुटतो. मला बोलवायची होती हो ना. मग मला खरंच तुमचं असं आता स्मरण तुमच्या करावं बरोबर वाटतं. नेक्स्ट सीझनला मी तुमच्या बरोबर अँकर प्लीज प्लीज प्लीज. सगळं विचारणं आपण दोघं, त्यांची धोतीच काढू. तुमचं खरं नाव रुही होतं का. नाही माझं नाव नीरू होतं. अच्छा नीरू. हा पासपोर्ट नाव माझं नीरू आहे खरं नाव. अच्छा. आता तर नाव चेंज करून टाकले. करून हो हो. टाकलं. का चेंज केलं त्याला. राखीमध्ये काय मज्जा होती. नीरू म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी आली तर सगळे म्हणायचे हाय अमर नीरू. ते म्हणायचे की नीरू म्हणजे काय. ओ तुम्ही नाव चेंज करा. नीरू में वो स्पाइस नहीं है, वो हॉटनेस नहीं है. म्हणजे हॉटनेस म्हणजे काय. म्हणजे मीच एकदम छोटी होती जेव्हा इंडस्ट्रीमध्ये मी आली. हॉट म्हणजे काय मला माहितच नव्हतं. हॉट क्या होता है. हॉट म्हणजे हॉट टी. हॉट म्हणजे जेवण. हॉट काय असतं ते मला माहित नाहीये. हॉट म्हणजे असं तसं असं हे सगळं मला माहित नव्हतं. मी फोटो घेऊन जायची. हे कसले फोटो आहेत काय आहे, चला घरी बसा. मी सांगितलं का मी काय करू तसं की मला काहीतरी फिल्म पाहिजे ग्लॅमरस. माझं नाव मला रोशन करायचंय. आणि माझे बाबा तर माझी पिटाई करायचे, एकदम मला धुवून काढायचे, धुपटायचे मला. मी सांगितलं म्हणजे एक दिवस घर सोडलं मी. आणि मी सांगितलं मी जाते. हो हो हो. आणि मग फोटो शूट केलं मी. लोक फोटोग्राफरला पकडायची, कैसे फोटो शूट करते, काय करते, क्या करते. मला हॉट बनाव. तर ते लोक हॉट बनाव सांगितलं म्हणजे ते लोक त्यांना दुसरं काय. मग कानाखाली 2-4 वाजवले. बोले ये हॉट बनाने का, ये क्या है. ओ मैडम इसी को हॉट बोलते. अच्छा नहीं मालूम है. ओके बनाओ हॉट. म्हणजे तशी माझी यु नो माझी जर्नी. मग त्याच्यानंतर आम्ही एक दिवस बघितलं टीव्हीवरती एक ब्लॅक स्कर्ट आणि व्हाईट टॉप मध्ये एक चष्मा घातलेली मुलगी येते. आणि तो व्हिडिओ कुठला होता. व्हॉट वॉज दॅट. परदेसिया. त्या दिवसापासून माझी लाईफ चेंज. टी सिरीज पीपल भूषणजी, अजयजी त्या लोकांनी मला बोलवलं आणि मला सांगतो एक व्हिडिओ करणे काय. तो मी म्हणाली की ठीक है सर व्हिडिओ करते हैं तो तू डान्स करके दिखा. तो सर डान्स तो मेरे को आता है. तो म्हणजे मला जसं त्या लोकांनी गाणं वाजवले आणि आपलं ते माझं ते शूर झालं एकदम असं एकदम सारखं एकदम असं. तर की मला हे सगळं नको आहे, आम्ही तुला शिकवू. मी सांगितलं ओके सर. मग त्या लोकांनी मला एकदम पॉलिश डान्स शिकवलं. त्या दिवसापासून मी एकदम बोल्ड अँड ब्युटिफुल झाली. तुमची पण सुरुवात तुमचं स्ट्रगल खूप नाही. तुम्ही चंद्रपूर. हो सुरुवातीला मी 1995 म्हणजे 95 मध्ये मुंबईला आलो होतो. असं सहज म्हणजे मित्रांना चढवलं होतं. म्हणजे लहानपणचे मित्र लोक की तू चांगला गातोस, चांगला ऍक्टिंग चांगला करतोस तू, तुझ्यामध्ये थोडाफार. कम ऑन प्लीज प्लीज. येस हो जाओ. म्युझिक प्लीज. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेळे गुंतले. पाहिले न मी तुला. कितनी सुरीली आवाज है भाई. मिमिक्री का करने शुरू हो गए यार. सिंगर बनण्यासाठी नागपूरमध्ये आलो होतो ओपी सिंग ऑर्केस्ट्रामध्ये. तर त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि आणखी काय करतोस बाबा तू याच्याशिवाय. तर काही कलाकारांची आवाज काढतो ते ऐकव. पण त्यांना मी ऍक्टर व्हायस. पहिला कुठला आवाज ऐकला होता त्यांना. शाहरुख खानचा आवाज केला. कारण त्यावेळी शाहरुख खान खूप हॉट होते 95 मध्ये. आता पण आहे. अरे केजरीवाल ने अभी क्या बोला है. आई डोंट लव हिम. तुम केजरीवाल के पीछे क्यों पड़ी हो. तो शाहरुख से केजरीवाल कहाँ पे आ गए. वो कहाँ तोप, कहाँ फुसके बम. अरे वो वतन के बारे में सोचता है, ये तन के बारे में नहीं. हेलो वतन के बारे
टाइम नहीं सोच रहा, अपने केजरीवाल तन के बारे में अरे सोच रहा है, अपनी कुर्सी के बारे में. मग तुम्ही तिकडे आला, मग पुढे काय झालं? 95 मध्ये आलो. असंच मित्रांसोबत काही पत्ता नाही कुणाचा, कुठं राहणार, काय काहीच हिसाब किताब नव्हतं. मुंबईला आल्यावर फक्त मिथुनदाचा एक ऍड्रेस होता माझ्याकडं. त्यांच्या बंगल्यावर अशी पोहोचलो मी. तर गेट किपरला विचारलं की मिथुनदा आहेत का आतमध्ये. ते म्हणे की बाबा शूटिंगसाठी गेले यार, 6 महिने जवळपास येणार नाही. ठीक आहे, त्याची त्याची शिकवण असेल त्यांना. करेक्ट. मग आपला भटकत सांताक्रूज मध्ये पोहोचलो आणि तिथे चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी थांबलो आणि थोडा टेन्शन मध्ये होतो. तर त्या चहावाल्यानेच मला विचारलं की बाबा कुठून आला तू, टेन्शन मध्ये दिसतो. मला मी नागपूरहून आलो आणि मला जरा या इंडस्ट्रीमध्ये किंवा आर्ट ऍज अन आर्टिस्ट मला आपलं काहीतरी करायचं आहे. तर तो बोला की कैसा करेगा तू, कसं करणार तू, तुझा काही पत्ता, तुला कोणा काही कोणी इथं मुंबईमध्ये राहतं का तुझं कोणी. तुला कोणीच नाही. तुला जर राहायचं असेल तर मी तुला नोकरी देऊ शकतो चहाच्या दुकानावर. चहाच्या दुकानावर, टपरीवर. इथंच तू राहा, इथंच काम कर आणि तुझं खाणं पिणं सुद्धा इथंच होईल आणि इथंच झोप. अच्छा, अरे तिथे चहाच्या दुकानावर. अरे 3 वर्ष सुरुवातीला ह्यांनी चहाच्या दुकानावर काम केलं आणि मी कॅटरिंग मध्ये. केटरिंग मध्ये काम. सेम लाईफ. कॅटरीना कॅफ. नाही कॅटरिंग तिथं नव्हती. मी पहिल्यांदा शाहरुख खानची आवाज त्यांना ऐकवली. कसं काय 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 तो बाजीगरचा डायलॉग आहे ना, उड़ने की बात परिंदे करते हैं मदनलाल चोपड़ा, टूटे हुए पर नहीं, अरे याद कर वो रेस का मैदान, मैंने तो तुझे अपना गुरु नहीं माना था, लेकिन तुमने अपना चेला मानकर मुझे जीती हुई बाजी मेरा नाम करती थी. अरे याद आया, इसी कुर्सी पे बैठ के तूने मेरे बाप और बहन के माथे पे मौत, मेरी माँ के जहन में सदमा और मेरे हथेली पे दर्द की ठोकरें लिख दी. अरे याद आया. लेकिन आज मंजर बदल चुका है. आज तो उसी वक्त समझ गया सब कुछ. क्या बात है, क्या बात है. हे खरं रतन नुरा कुठे भेटले तुम्हाला? हे रतन नुरा जे काय आहे, हे काय आहे समीकरण? मी सुरुवातीला 95 मध्ये जेव्हा मुंबईला आलो तर त्या चहाच्या दुकानामध्ये मी जे काम करायचो तिथं जे कॅरेक्टर यायचं एकदम दारू पिऊन एकदम टॅक्सी ड्रायव्हर होता तो. तर त्याचाच बोलण्याचा स्टाईल असं होतं एकदम. आणि बाजूला एक खानावळ होती जम्बो रेस्टॉरंट म्हणून. तिथे तो हॉटेल बंद झाला रात्री 12 वाजता की त्याच्यानंतर यायचा तो ग्राहक बनून, खाना दो. ते मद्रासी है, होटल बंद कर जाओ इधर से, साले फोकट में दे रहा है का, पैसा लाया हूं. तर मग ते 2-3 मद्रासी लोक त्या रेस्टॉरंटचे त्याला धक्का वगैरे मारायचे. तर तो एकदम बाहेर येऊन ओरडायचा. आणि ते मद्रासी म्हणजे सर्व हेवी, साले उठा के पटक दूंगा. बाल ठाकरे साहब का ड्राइवर हमारा दोस्त है, ऐसा कंप्लेंट करूंगा की साले होटल बंद हो जाएगी. असं त्याचं कॅरेक्टर होतं. तर तो कॅरेक्टर मी कॉपी केला आणि माझ्या सर्व मित्रांना सर्व ऐकवायचो नेहमी. तर त्यांना सर्वांना आवडायचं की बाबा हे तू स्टेजवर कर. असं ते सुरुवात झाली. मग मला तर रतन नुरा बघायचं आहे. आमच्या रसिकांना सुद्धा परत एकदा रतन नुराची झलक. हो, मराठी टीव्ही खूप बघतो रतन नुरा. एकदा मला बोलला, सुनील मी मराठी टीव्ही खूप बघतोय आणि मला स्वतःचाच एक चॅनल उघडायचं आहे. स्वतःच चॅनल? त्या चॅनल मध्ये काय असणार? बेवड्यांसाठी कार्यक्रम, दारू कुठे स्वस्ती मिळते, कुठे नवीन गटर उघडलाय, कुठला नवीन बार बंद झालाय, हे सर्व त्याच्यामध्ये जानकारी असणार. सर्व माझ्यासारखे PhD तिथे बसणार आणि सांगणार एक दारूच्या बद्दल नवीन नवीन गोष्टी. अरे वा, म्हणजे त्या चॅनलचं नाव काय असणार? P 24 तास. अमिताभ बच्चन का बहुत बड़ा फैन हूँ. हाँ, सभी फैन है. बहुत बहादुर इंसान है. कैसे? 40 साल से बहादुरी के साथ जी रहे हैं. जय बहादुरी. तो मैं ये बताइए, प्यार मोहब्बत में क्या फर्क है? गुड क्वेश्चन. प्यार वो है जो हम अपनी बहन से करते हैं और मोहब्बत वो जो तेरी बहन से करते हैं. क्या करें आप? क्यों, हमारी घरवाली तेरी बहन नहीं है का? साले, तो चाहता है कि नहीं हम तरक्की करें? तो चाहता ही नहीं कि हम तरक्की करें. मैंने कहा तरक्की करें, अच्छी बात है. रतन भाई, ये अपने फोन देखा आपने? आप, मेरे हाथ में एक फोन है, रिलायंस का फोन देखा आपने? आ गया ना अपनी औकात में. औकात की बात मत कीजिए, धीरे बोलिए आप. धीरू तू बोल.
रिलायंस का फोन तू इस्तेमाल कर रहा है, धीरू तू बोल। मैं क्यों धीरू बोलूं? नमक हराम। नमक हराम कैसे? नमक किसका खाता है? टाटा का, तो फोन भी उसी का ले। अब वैसे भी हमसे बड़ा बिजनेसमैन नहीं है धीरू। आप क्या बेचते हैं? केला। तो फिर आपसे बड़े बिजनेसमैन कैसे नहीं? प्रूव कर सकता हूँ। प्रूव कीजिए। उनके रिलायंस के फोन से एक कॉल करो, कितना पैसा लगता है? 25 पैसा। हमारा एक केला कितने का है? 1.5 रुपए का। तो बड़ा कौन? हमारा नाम है रतन नूरा और काम करता हूँ खत्म पूरा। क्या बात आहे, क्या बात आहे. आज खरोखर तुम्ही आज आलाय, आम्हाला जाम मजा येते. मला एक गोष्ट खूपते Yes, राखीची. राखी हो मी तुम्हाला खुपते आणि आता खुपणारच आहे. राखी हो. तुझी ओळख म्हणजे कमी कपडे आणि जास्त लफडे. ते बरोबर, ते बरोबर. आज मी कितीतरी जोक तुझ्यावर बनवून आणले होते, हा. पण तू पूर्ण कपडे घालून इथं तू हे तुम्हाला उमराव काय वाटलं म्हणजे मी आज कपडे घालूनच नाही येणार आहे? अगं उमराव जान बनायची गरज काय होती? हे कपड्याची दुकानच तू पूर्ण आपल्या घेऊन आली आणि सिनेमामध्ये आणि त्याच्यामध्ये तू कमी कपड्यामध्ये दिसतेस आणि लोक तुला हात जोडून सांगते बाबा राखी बहन, अरे कपडे तो पहन. विसरलीस तू कपडे घालायला. पण इथं काय म्हणणे राखी? अरे क्या राखी बहन कपड़े तो पहन, कशाला पहनो? एक तो मुश्किल से उतारा है. हाँ, कशाला पहनो? तुम्हाला कशा? I'm a glamorous girl, you know, everybody is wearing. बरोबर. Not wearing. Everybody is not Not wearing. हाँ, wearing which is not. बरोबर. Okay. उतरेगा तो तुम लोग, तभी तो यहाँ पे बैठी हूँ ना. सुनील जी, हे काय बरोबर नाही. ऐसा ना मुझे मत छोड़ो, पता चले इनके भी कपड़े उतर जाएंगे अभी. हाँ, माफी चाहता हूँ. माफी दे दी. राखी आपण सुरुवातच या गोष्टीपासून करूया की दिग्विजय सिंगनी जी काय कॉन्ट्रोवर्सी केली ती किती खुपली? भरपूर खुपली. हो. त्यांचं विधान किती खुपलं? ते काय बोलले होते? ते बोलले की राखी और केजरीवाल एक समान है, ये दोनों पब्लिसिटी के लिए कुछ भी करते हैं और ये जो बोलेंगे ये लोग सिर्फ गिदड़ बपक्या मारते, बोलते हैं, करते कुछ नहीं है. आणखी भरपूर त्यांनी सांगितलेलं ते मला ते खुपलं. तुम्ही काय उत्तर दिलं त्याला? मी केस ठोकलाय. ये शुड बी प्राउड ना. तुम्हारा तुलना की है केजरीवाल से. केजरीवाल इज नो, मेरे पॉइंट ऑफ व्यू से अगर देखा जाए तो केजरीवाल आपके पॉइंट ऑफ व्यू से नहीं, मेरे पॉइंट ऑफ व्यू से नहीं है. वो अपने स्वार्थ के लिए देश को भड़का रहा है. 1 मिनट. अपने स्वार्थ के लिए, अपने स्वार्थ के लिए, अपनी कुर्सी पार्टी बनाने के लिए, अपनी कुर्सी के लिए देश की जनता को बोल रहा है आओ आओ मेरा साथ दो. अरे करोड़ों की. 1 मिनट पहले मुझे कंप्लीट करने दो. बोलो. भाषण देता है, रूम में घुस जाता है और डंडे खाती है पुलिस के. कौन? जनता. जनता पे टॉर्चर होता है. ऐसा केजरीवाल ने कभी बोला कि भैया मैंने भाषण दिया आके मेरे को डंडे मारो? नहीं ना. न्यूज में आपने क्या दिखता है? डंडे कौन खा रहा है? जनता खा रही है ना. करोड़ों की जनता, करोड़ों की क्या जनता? 200 आदमी पे खुद ही मार रहा है. करोड़ों की जनता में कोई एक आदमी है जो भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठा. अरे भ्रष्टाचार के खिलाफ के उन्होंने ठेका लेके रखा है. अन्ना हजारे जी है हमारे मराठी मानूस. क्या सभी का ये करते हैं? नहीं वो कर रहे हैं. अन्ना हजारे जी हाँ कर रहे हैं, वहाँ पे हम सपोर्ट करेंगे. केजरीवाल का डेफिनेटली नॉट. इस लड़के को कोई समझाया जा सकता है. नो केजरीवाल के सर आई एम नॉट सपोर्टिंग हिम, डेफिनेटली नॉट. अच्छा, पण तुम्ही आता एकदम केजरीवाल असू दे, दिग्विजय सिंग असू देत, हे असे मंत्री लोकांना तुम्ही बिंदास काय पण बोलता, भीती नाही वाटत? कशाला भीती वाटणार? मी तर खरं बोलते. मला जे माझ्या मनात येते ते खरं आहे, स्पष्ट मी बोलते. उद्या का त्यांच्याकडे फोन आला, हो राखी हो तुम मीडिया के सामने मेरे को कुछ भी गालियां दे रहे हो? कधी कोणी सांगत नाही मला. असं नाही कधी फोन? नाही, मला तर लालूजीचा फोन येतो, सगळ्यांचा फोन येतो. चांगलं केलं, चांगलं बोललीस. मी सांगितलं थँक्यू. म्हणजे मी असं पण बोलते तुम्ही काय वाईट केलं की मी तुमच्याबद्दल पण बोलणार आहे, म्हणजे तुम्ही सांभाळून राहा. सगळ्यांना मी तसं. खरंच. पूनम पांडे सारख्या ज्या मुली आहेत, ज्या तुम्ही जो रस्ता राखी सावंत ने जो अपनाया और उसके ऊपर जाके, मला हे समजत नाहीये मी कुठला रस्ता अपनवलाय. मी बिकनी घालून कुठे झोपली अशी? घ्या माझा फोटो घ्या. मी बिकनीचं कधी शूट केलं नाहीये आजपर्यंत. माझी एक मर्यादा आहे, माझी एक लक्ष्मण रेखा आहे. मी ग्लॅमरस ड्रेस आय एम वेअरिंग. बरोबर. मी माझी लक्ष्मण रेखा मी कधीही पार केली नाहीये, कधीच नाही. समजत नाही, बिकिनी जरी घातली असली किंवा अजून एक्सपोज करणारे कपडे घातले असते ते कामाचा भाग आहे, पण हा रस्ता म्हणून निवडायचा. मला ते बिकनी लोक गर्ल्स बिकनी घालतात ते वाईट करत नाहीये. त्यांना त्यांची बॉडी छान आहे तर घाला, दाखवा. बरोबर दाखवा ना. इफ यू हॅव इट शो इट.
हे ह्यांना बिकनी घाललं का ह्यांना काय कसे लोकं बेहोश होणार. हाँ इनको बिना देखो बालों से भरी दुकान. राखी हम लोगों को ना अपने आप नहीं ऐसा कि तुम कुछ भी बोल रहा हो, खामोश है. अभी बर्दाश्त करो ना. नहीं, अभी बर्दाश्त करो. हम लोगों को अपने काम के लिए एक्स्ट्रा चीजों की जरूरत नहीं पड़ती. अरे छोड़ो. हम अपने आप इन्होंने तो अपने मुंह में ही बिकनी पहनी हुई है. ईश्वर की कृपा से हमारी कला की हाँ ईश्वर की कृपा से आपके पास कुछ है ही नहीं दिखाने को. कला है, उसी की वजह से चल रहे हैं. बाकी दूसरी चीज दिखाने की जरूरत हाँ हमारे पास भी कला है और ईश्वर ने हमको कला ऊपर नीचे आजू बाजू नहीं. पीछे तो कला सबको दी दिखाओ है. ना. असू दे, कला क्यों दिखाती हो? नाही सुनीलजी त्यांच्या कला ते घ्या जरासं. तर पूनम पांडेबद्दल बोलतो की तिने जे विधानं केली ती जे एक तुमच्याबद्दल की असं कॉन्ट्रोवर्सी करायची किंवा म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट हर वेअरिंग क्लोथ्स बट वेन शी सेड की मला जर का मी इंडियन क्रिकेट टीम जिंकली तर मी त्यांच्यासमोर मी स्ट्रिप्टी करीन वगैरे हे जर मार्ग आहे ना हा राखी सावंतचा मार्ग आहे की जे कॉन्ट्रोवर्सियल काहीतरी What बोलायचं rubbish वगैरे यार. What rubbish. मी असं कधी तिचं म्हणणं सांगितलं की सचिन जिंकला की मी भोंगळी होणार. अरे मी कधी सांगितलं कपडे काढणार स्ट्रिप्सी करणार तुम्ही इंग्लिश मध्ये सांगितलं आणि मी मराठी सांगितलं एकत्रच आहे. नाही बरोबर आहे ना. बरोबर. शब्द तर एकच आहे ना. बरोबर. मी कधी सांगितलं काहीतरी हे लोक चेष्टा करतात. कमॉन. हो ना असं आय बरोबर नेव्हर यूज दिस दोज वर्ड्स Words, नेव्हर. की असं- ना असं वाटतं की हे लोक असे बोलले की त्यांना पब्लिसिटी भरपूर भेटते. हा माझ्या बरोबर काय झालंय तर ती कॉन्ट्रोवर्सी आहे ना हा मी स्वतः कधी केलं नाहीये कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे माझ्या बरोबर कारण आय एम व्हेरी मच अपफ्रंट स्ट्रेट फॉरवर्ड आणि स्ट्रेट बोलते. बरोबर. पाठीमागे नाही बोलणार आहे मी. नाही पण दरवेळेला कॉन्ट्रोवर्सीचा तुम्हाला फायदाच झाला अशातला भाग नाही. उदाहरणार्थ मिकाची जी कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यावेळेला मला असं वाटतं त्याचा फायदा त्यालाच जास्त झाला. तो माझा चांगला पक्का मित्र होता. तर एका दिवशी त्यांनी मला पार्टीमध्ये बर्थडे पार्टीमध्ये बोलवलं. आजही लोकांना माहित नाहीये खरं काय आहे. हा तर जसं तुम्ही मला बोलवलं बरोबर. तर मी तुमच्या बर्थडे पार्टीमध्ये येणार. माझा बरोबर. मित्र आहात हो, बरोबर. आणि मला माहित नाही की तुम्ही माझा फायदा उठवणार. उचलला. बरोबर आहे. तसं मला माहित नव्हतं. हो. आणि तिथं सगळी मीडिया होती आणि ह्यानी धरून असं कांड केलं माझ्या बरोबर. बरोबर. तर तुम्ही सांगा माझी काय चुकी. बरोबर आहे. एका डब्यामध्ये आता कॅमेऱ्यामध्ये तुमचं एक ते लॉक झालं हा. तर तो तर दाग लागणारच ना. का म्हणजे मी मुली आहे देवाने मला मुली बनवली की मी माझं तोंड लपवून मी घरात बसू आत्महत्या करू. बरोबर आहे. मग मी त्यालाही समोर असा जबाब दिलाय हे आय एम राखी सावंत. यश शाबास. त्यावेळेला हे दाखवून दिलं एक मराठी मुलगी पंजाबला भारी पडू शकते काय. हो शाबास. न कारण बिकॉज माझ्या डॅडीनी माझ्या बाबांनी मला कधीच शिकवलं नाहीये. जेव्हा लहान व्हायची एरियाचे मुलं मारायचे की आम्ही रडून घरी यायचो आणि बाबा सांगितलं की बाबांनी विचारलं काय झालं मारलं तू कशाला मार खाऊन आलीस समोर द्यायचं होतं कसं चल मी तुला शिकवतोय. मग मी धायची अशी ए तू मला मारलास हा असं मी करायची. तेव्हापासून मी अशी झालेली. पण सुनीलजी आता आपल्याला जे फॅन असतात म्हणजे सुनीलजींचे जे फॅन असतील मिमिक्रीचे ते एवढे हार्डकोर नसतात. हो ना. असं वाईट वाटतं याच्याबद्दल. नाही असं काही नाही म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा बरेचसे लोक एकदम चांगल्या प्रकारे येतात भेटायला सह्या घेतात आणि एक नाही इज अ व्हेरी गुड नेम ही हॅज. छोटा मोठा कलाकार कभी छोटा नहीं होता. आपके कितने फैंस हैं मुझे पूछो हिंदुस्तान में. तुम फैन हो मेरी. जब तक मेरी नहीं बजा रहे जब तक हूँ मेरी बजाओगे फिर तुम्हारी भी बहुत बजेगी. सही है ना बात. अरे अच्छा चलो इनके बारे में बात करते हैं. नहीं मेरे बारे में नहीं मेरा इनकी फिल्म आई थी झेंडा देखिए आपने. गेंडा झेंडा आपला झेंडा फ्लैग झंडा ऊंचा रे हमारा. उसमें एक गाना काफी हिट हुआ था विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. तुमचा हात इथं कशाला येतोय. बरं इकडं हा तिथं विठ्ठला करा इथं कुठे विठ्ठला. तर सुनतो लो हा. तो हे गाणं इतकं हे फेमस झालं तर विठ्ठल स्वतः प्रकट झाले वा खरं. आणि हा एक थैली त्याच्या समोर टाकली पिठा हे 105 देशाचे झेंडे आहे त्यातून कुठलाही झेंडा हाती घे पण माझी झोप मोडू नकोस. अवधूत जी के बारे में आप क्या जानती है. मैं अरे ग्रेट सिंगर है बॉस. अवधूत जी का मेरे स्ट्रगल टाइम पे मैं उनको मिली हूँ. मुझे लगा ये गाना गाएंगे तो कुछ ढगाला लागली कर. तो मैं अगर गाऊंगा तो डांस करोगी तुम. होऊन जाएगा गाओ सुरू. ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा
व्हेरी गुड. 800 खिडक्या 900 दार पुण्या वाटेल मागेली किती गईले सबको लगता है हम मिच पहले सबको लगता है हम मिच पहले वो सब कहते हैं मेरी महबूबा वो तेरी आंखों में मेरा दिल डूबा वो तेरी आंखों में मेरा दिल डूबा आई कता दी बाई 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 कता दी क्या बाकी क्या बात क्या बात है, क्या बात है. ग्रैंड सैल्यूट. क्या बात, क्या बात. बहुत अच्छा. दाल भात मिलके खाते आओ. तर आपण पुन्हा एकदा या कार्यक्रमाकडे येऊया ज्याचं नाव आहे खुपते रिथे गुप्ते. आणि हो, हो. आपण खुपण्याबद्दल बोलत होतो. आपल्यामध्ये ऍक्टिंगची कला आहे हा. बेसिकली, त्याशिवाय मिमिक्री नाही जमणार. मिमिक्री इज अ पार्ट ऑफ द ऍक्टिंग. तर असं असताना तुम्ही आतापर्यंत अभिनेते म्हणून तेवढे यशस्वी झालेले नाही. बरोबर. हे कुठे वाईट वाटतं का? हो वाईट वाटतं. आणि तसा माझा प्रयत्न चालू आहे की कारण मी एक गोष्ट समजून चुकलोय की स्टँडअप कॉमेडी, डुएट, जे जुगलबंदी जे फुबाईक वगैरे असतं, करेक्ट करेक्ट. आणि ऍक्टिंग हे 3 वेगवेगळे विभाग आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळं एक स्टडी असतं. तर मी ऍक्टिंग साठी सुद्धा आता शिकतोय. ज्यांच्यासोबत काम करतो किंवा असं त्यांना काहीतरी विचारतो बाबा काय हे तुम्ही कसं करता, टिप्स घेत असतो. आणि मला माहित आहे की ऍक्टिंग मला 0 पासून सुरुवात करावी लागेल, शिकायला लागेल. कारण मी स्टँडअप मध्ये काहीतरी प्लस मायनस असेल, पण इथं मी 0. तुम्हाला सगळ्यात अवघड मिमिक्री कोणाची वाटली आतापर्यंत करायला? सर्वांचीच मिमिक्री अवघड असते. अच्छा. आणि शिकल्यानंतर ते थोडंसं आपल्याला सोपं जातं. पण जे अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहे उदाहरण नाना पाटेकर, हो 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 तर तुम्ही करता का ते? हो नाना पाटेकरचं करतो खूप. दाखवा थोडं, होऊन जाऊ दे. केबीसी हा कार्यक्रम नाना पाटेकर करतायत. अच्छा है आज बच्चन साहब नहीं आए हैं, बहुत अच्छा किया. किससे सवाल करना है मुझे? वो राखी आई है. इधर आ, इधर आ. करोड़पति बनने आएगी लालची औरत. कितना लालच भरा है तेरी आंखों में. इधर आ. अब नाना तुझसे ऐसे ऐसे सवाल करेगा तेरे को तेरी नानी याद आ जाएगी. क्योंकि मैं नाना हूं, डबल ना, टोटल नेगेटिव्ह. आता याच्यानंतर मी निळू फुले साहेब निळू फुले. हा कार्यक्रम करतील. या राखीबाई बसा हॉट सीटवर. तुम्हाला काही प्रश्न विचारतो, गुमान उत्तर द्यायचं, नाहीतर तुम्हाला आमचा रेकॉर्ड माहितच आहे. पहिला प्रश्न, द्रौपदीचं वस्त्रहरण कोणी केलं? आमच्याकडे बघू नका मास्तरीन बाई, पर्याय देतो की. ए दुःशासन. बी राखी मध्येच बोलली, ए दुःशासन बाईला लय घाई. कम्प्युटर बाईच्या उत्तराला कुलूप लाव. येणार की खोडा बिघडला म्हणतो. मग माझ्या उत्तराचं काय होणार? संध्याकाळी वाड्यावर या. यांची थोडी नक्कल करून दाखवा माझी. यांच्यासाठी मी कीर्तनच बनवलं होतं आता. वाट लागल बाई वाट लागल, वाट लागल बाई वाट लागल. अरे बाई माणसानं कधी नाही राहू उघड, बाई माणसानं कधी नाही राहू उघड. कधीतरी घालावं साडी किंवा लुगड. वाट लागल बाई वाट लागल, वाट लागल बाई वाट लागल. फेमस होण्यासाठी काम केलं पाहिजे बढिया, फेमस होण्यासाठी काम केलं पाहिजे बढिया. एव्हरी टाइम नाही विचारायला पाहिजे वेर इज मीडिया. अरे प्रत्येक वेळी नाही विचारू गो वेर इज मीडिया. वाट लागल बाई वाट लागल. लग्नासाठी हिनं केलं स्वतःच स्वयंवर, लग्नासाठी केलं हिने स्वतःच स्वयंवर. एक झाल्यावर बाकी सर्व देवर. वाट लागल बाई वाट लागल. हॅलो व्हेरी इज मीडिया. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा सेगमेंट आपण संपवतोय ज्या वेळेला आपण तुमचं खुपणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी तर आम्ही आमचं विचारले प्रश्न, पण तुम्हाला जर का स्पेशली राखी, तुम्हाला केजरीवाल सुद्धा खुपतात
तर या व्यतिरिक्त तुमचं आजच्या समाजातलं इंडस्ट्रीमधलं काय खुपण असेल तर आम्हाला ऐकायचंय. असं काही नाहीये मला खुपायला, काही खुपत नाहीये. बिकॉज मी माझ्या मर्जीने आली आहे इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये भरपूर स्ट्रगल केलंय. मी जेवढं दिलंय स्ट्रगल तेवढं मला लोकांनी प्रेम पण दिलंय आणि मी स्टॅब्लिश झालेली आहे. इट्स अ गिव्ह अँड टेक लाईफ इज. या अँड ऑल द स्टार्स दे ऑल रिस्पेक्ट मी, दे ऑल लव्ह मी, आय लव्ह देम, आय लव्ह माय फिल्म इंडस्ट्री. सुनीलजी तुमच्या खुपण्याकडे. माझं खूपनं फक्त एवढंच आहे, ही जी आता कॉमेडीमध्ये वल्गॅरिटी आली ना ती मला खूप खूप मला असं सांगण्याचं आहे. हो, मला असं सांगणं की ऑडियन्स आपली देव असतं, बरोबर, फॅमिली असते ऑडियन्स. त्यांना तुम्ही तुमच्या फायद्यासाठी, क्षणिक फायद्यासाठी त्यांना तुम्ही इरिटेट करू नका, किंवा त्यांच्या परिवारामध्ये टीव्ही फॅमिली बसून बघतो त्यांच्यामध्ये तसे जोक्स वगैरे करू नका, असं माझं ते मत आहे. ते खूप मला, बाकी अजून काही नाही. राखी तुमच्यापासून सुरुवात करूया की लोकांना सगळ्यात जास्त खुपणारी तुमची गोष्ट म्हणजे तुमचं इंग्लिश आणि त्याबद्दलचा कॉन्फिडन्स. तुम्हाला म्हणजे कधी घाबरत नाही तुम्ही इंग्लिश कुठलं पण काही पण. इंग्लिश म्हणजे जशी मला येणार तुटलेली तर तुटलेली बोलतोय ना, घाबरत नाहीये. तुम्हाला मला माहिती मी काय बोलते, तुम्हाला नाही समजलं तर मी काय करू. माझी इंग्लिश मला काही म्हणजे तसा प्रॉब्लेम नाहीये. पण ह्या जगात आईच्या पोळ्यात कोणी शिकून येत नाही, बरोबर आहे. आल्यानंतर सगळे शिकतात. मी यू कॅन टॉक इंग्लिश राईट नाव विथ मी, आय कॅन स्पीक. नाही, इंग्लिश खूप सुंदर आहे तुमचं. एकदा एक कोणीतरी हिला विचारलं रस्त्याबद्दल की व्हॉट इज दिस, तर ही बोलली दिस इज व्हॉट. हे जॉक आहे, जस्ट जोकिंग, बट आय हॅव लर्न अँड आय कॅन स्पीक व्हेरी वेल, आय कॅन राईट, आय कॅन डू एनिथिंग. लोकांना अजून न आवडणारी एक गोष्ट म्हणजे तुम्ही तो स्वयंवर मध्ये भाग घेतला पण त्या माणसाचे काय लग्न नाही केलं तुम्ही शेवटी. कशा लग्न करायला पाहिजे, स्वतःची वाट स्वतःला यायला पाहिजे का. मी स्वयंवर रचवलेलं ते एखादा शो होता टीव्हीवर, माझा कॉन्ट्रॅक्ट झालेला की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय होतं की आपण स्वयंवर रचवायचं. मुलं येणार, तुम्ही सिलेक्ट करा, त्यांना बघा आणि तुम्हाला फायनल मध्ये आपण 16 मुलांना सिलेक्ट करूया. लास्टला 3 मुलं राहणार. तुम्हाला कोण आवडतो त्याचं बरोबर तुम्ही लग्न करा. मी सांगितलं हे बघा, मी स्वयंवर रचवणार, मुलांना पसंत करणार, त्यांच्या बरोबर डेटिंग करणार, फिरायला जाणार, XYZ, दुसरं काय विचारू नका. कळलं, भावना समजो. तर लास्ट मध्ये 3 मुलं राहिलेले आणि मला ते आवडलेले. पण मी त्यांना सांगितलं की मुझे टाइम चाहिए शादी करने के लिए, मला वेळ पाहिजे. लग्न करणं आणि डायव्होर्स घेणं ते इट्स नॉट अ फॉर मी, महाराष्ट्र मुलगीसाठी किंवा कुणासाठी. इट्स नॉट इझी फॉर मी, डेफिनेटली नॉट. आय कांट. मी सगळ्यांना खुश करायला मी स्वतः फाशी घेऊ का. स्वयंवर केलायचं शो, मला बघून लग्न करायला पाहिजे ना की गाईज वॉज नॉट गुड फॉर मी. अच्छा, पण त्या मुलांनी विचारलं ऍक्च्युली बाबा तुम्हाला पण लग्न करायचं रामदेव बाबांशी. तू मस्त आहे, मस्त एकदम आवडलेला मला. मी काय योगा करत होती आणि तिथे त्यांच्या शिबिरमध्ये पण 1-2 वेळा मी गेलेली आहे. बरं खूपच वर्ष झाले आणि मी रोज योगा करत होती. तर योगा असं करून असं म्हणजे बाहेर आतमध्ये बाहेर करत होता आणि मला एका दिवशी मला भरपूर आवडलं. अरे ये तो बहुत ग्रीन सिग्नल दे रहा है, म्हणजे असं डोळा करतो. मला माहित नाही की त्याची हॅबिट आहे. तर मला तर रामदेव बाबाचं तसंच हे डोळं मारणं आवडलं आणि मला असं वाटलंय की आपण करूया लग्न यांच्या बरोबर. पण मला काय माहित होतं की ब्रह्मचारी आहे. मग माझं तर स्वप्न तुटलं ना बाबा. मग आता सध्या कोणाशी लग्न करावं असं वाटतंय का. मी एवढी फ्री नाहीये सगळ्या बरोबर लग्न करायला. नाही कुणाशी तरी मध्ये राहुल गांधींशी पण करायचं होतं ना तुम्हाला लग्न. ते आता फक्त जोक होता. आय लाईक हिम, आय रिस्पेक्ट हिम. पण मग राखीचा जो नवरा असेल तो कसा असेल. तुमच्यासारखा असणार. थँक्यू सो मच. सो स्वीट. एकदम अजून मी विचारलेलं नाही. मला भरपूर काम करायचं. आय वॉन्ट टू वर्क. खूप छान. सुनीलजी, बायकांवरती तुम्ही खूप जोक्स वगैरे मारता. हो, पण खरोखर बायकांना जोक कळत नाही असं म्हणतात, खरं आहे का. बायकांना जोक्स कळतात पण कुठले, मेकअपचे. अच्छा, कसे. जसं बायकांना जर विचारलं की मॅडम वॅक्स म्युझियम कहाँ है, वॅक्स म्युझियम कुठे आहे,
तर ती एखाद्या ब्युटी पार्लरच नाव देईल. अजून जे लोकांचं खूपण आहे म्हणजे तुमच्याबद्दल असं पर्टिक्युलर नव्हे, ओव्हरऑल कम्युनिटी बद्दल जे मिमिक्री आर्टिस्ट असतात, तर ते एक आयटम जर का हिट झाला ना तर ते 25 ठिकाणी तोच आयटम करतात. असं लोकांना फार कंटाळा येतो. जसं आता मी तुम्हाला सांगतो की आमचं एखादी आयटम हिट झाला की त्याची फरमाईश ऑलरेडीच असते. और सुरुवातीपासून जेव्हा आम्हाला बुक करतो अनिल भाई वो जोक तो मांगता ही मांगता है अपने को, उसके बिना तो छोडेंगे नाही, असं त्यांचं पसंत सुरुवातीपासून पसंत असते. त्याच्यामुळे ते आम्हाला करावं लागतं. नाहीतर नवीन आयटम मी भरपूर करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करतो. यांच्या जोक मध्ये जास्त मीच असते. माझ्यावर सगळे जोक बनवतात. स्वयंवर पे भी जोक बनाया मैंने, लेकिन वो हिंदी में माझ्या कपड्यावर, माझ्या फेसवर, माझ्या लाईफवर सगळे जोक माझ्यावरच बनवतात. अटल जी आपके स्वयंवर में आए थे, ऐसा मैंने सोचा. ओके और अपने मजबूत कदमों से पहुंच गए वहां पर. राखी जी, हमने आपके स्वयंवर के बारे में सुना. आपकी सुंदरता के सामने किसने सपोर्ट किया? आडवाणी जी आपने? हाँ मैंने संभाला है. आप अपनी वाणी मत निकालो, आपकी वाणी बड़ी ऑड है, आडवाणी. जावेद अख्तर साहब भी पहुंच गए थे. नहीं मुझे जहाँ तक मैं नहीं मालूम आज मैं तो चाहता हूँ कि भाई ये तो जावेद साहब की अपनी खासियत है कि अगर सही चीज हो तो जावेद मियाँ दाद देता है, और गलत चीज हो तो जावेद मियाँ डांट देता है. तरीका है. बोले कौन है आप? शादी करने चिढ़ाने आए हो मुझे? मुझे नहीं पहचाना, मैं जावेद अख्तर शबानाज आदमी. शबानाज आदमी. राहुल गांधी भी आए थे. मैं आपसे शादी करना चाहता हूँ. राहुल के बारे में कुछ मत बोलना. बोले आए थे. मैं आपसे शादी करना चाहता हूँ. तो राखी ने मना कर दिया. हेलो, मैं आपसे शादी नहीं कर सकती. हेलो टेनिस मीडिया. हेलो, मैं शादी नहीं कर सकती हूँ, समझे? और तुमसे तो स्पेशली नहीं. क्यों? क्योंकि तुम्हारे पार्टी के लोग खुद ही कहते हैं सोनिया को बहुमत दो. हेलो राखी मान राखी. तू गोडी बहुमत दो. So sweet. आणि आता वेळ झालेली आहे ती तुमच्यासाठी आम्ही जे बाईट्स कलेक्ट केलेत ते तुम्हाला दाखवायची. आमच्या घरी देवी आहे, ती आमच्यासाठी सर्व काहीच आहे. ती राखी खूप नॉटी होती आणि तिला कॉमेडी करायची आणि ती एकदम हे होतं. मी बोर्डिंग स्कूलवरून आलो होतो आणि मला पिक्चर बघायची खूप हे होतं की मला त्या टायमाला 1 रुपयामध्ये हिंदी पिक्चर बघायचं एकदम हे होतं. तर राखीकडे मी सांगितलं होतं की राखी मला पिक्चर बघायचं, काही पण कर, मला ती पिक्चर आहे आणि ती जॅकी श्रॉफ आणि धर्मेंद्रची पिक्चर आहे, मला पिक्चर बघायचं आहे. तिच्याकडे 1 रुपया मला घ्यायला म्हणजे तिने मला भांडे घासवले, तिने मला सांगितलं घराचं झाडू मार हे आणि सर्व काही झाल्यानंतर तिने सांगितलं आता ही चड्डी ब्राय घालून तू खाली जा आणि सर्वांना सांग मला पिक्चर बघायचं आहे आणि तुम्ही मला राखी पैसे देणार आहे, तुम्ही सर्व टाळी वाजवा. तर मी खाली गेलो ते चड्डी ब्रामध्ये आणि आय वॉज जस्ट मग ते 6-7 वर्षाचा होता आणि त्या 1 रुपयाने मी पिक्चर बघितली आणि आईने त्या दिवशी राखीला इतकी जोडली होती ती दिवस आज पण मी कधी बोलू नाही शकत. मी हे सांगू शकतो की राखी सावंत माझी बहीण शांत झाली तर मला खूपच खोपेल, कारण तू अशीच राहा, तुला आम्ही अशीच बघणार आणि मऱ्यापर्यंत मी तुला अशीच बघायला आणि माझी जे महाराष्ट्राचे जे लोक आहेत ते तुला असंच बघायला आवडतात आणि आणखीन आम्हाला काही नको. थँक्यू. माय गॉड, हे काय आणखी यांनी सांगितलं नाही राकेशने की म्हणजे बाहेर खारीवाले बिस्किटवाले यायचे की जुनी भांडे घ्यायचे आणि बिस्किट द्यायचे. आम्ही लहान होतो तेव्हा आईची सगळी साडी मी विकून टाकायची. ओ घेऊन टाका, बिस्किट द्या, खारी द्या. तसं आम्ही करायचो. म्हणजे हे सगळं नाटकं आम्ही लहान होती त्यापासून इतकीच एकदम छोटे छोटे भावंडे होतो आम्ही. त्यांचं खूप प्रेम दिसते तुमच्यावर. ते म्हणतात तुम्ही जशा आहात जशा त्याच आम्हाला आवडतात. तुम्ही जर का शांत झाला तर आम्हाला नाही जमणार. राकेश नाहीये मी ह्या जगात. बस मी तसं सांगते की देवानी मला थोडी जिम्मेदारी दिली आहे ती मी पुरी करते. मी माझं बलिदान केलंय, मी माझ्या बहिणीचं लग्न लावून दिलंय की मी करते बलिदान, मला असू दे, तू लग्न कर. तिच्या 2 मोठे मोठे मुलं आहेत आणि मी मी एकटी बलिदान देणार, पण तू देऊ नकोस. तू लग्न कर. माझ्या बाबाची इच्छा होती की तू आता नटी बनली, तू फिल्म मध्ये चालली, सगळ्यांचं वाटोळं करणार आहे तू. मी सांगितलं नाही करणार. मी जबान देते माझी. बाबा तुम्हाला
हिचं लग्न लावून देणार आहे मी, भावाचं लग्न लावून देणार आहे आणि आईला सांभाळणार आहे मी सांभाळणार, सगळ्याला सांभाळणार आहे. जेवढं माझ्याशी होतं मी तेवढं केलंय. खूप छान. पुढचा बाईट बघूया. हो. राखी जी के लटके, राखी जी के झटके, राखी जी की अदा. जब से राखी जी आई हैं न बटन काम में आता है न कपड़ा, एक ही चीज काम में आती है कैंची. राखी जी कम कपड़ा पहनती है, यही बात हमको चुभती है. राखीताई नमस्कार. तुम्ही मला दिवाळीला 200 रुपये दिले होते, मला चांगलं वाटलं. आता दिवाळी जवळ आली त्याची तुमची वाट बघतो मी. तुम्ही कधी येणार का त्याची लई वाट बघतो मी. आपल्या गेटवर अजून वाट बघतो. रातच्या 10पर्यंत राहतो मी की तुम्ही येसाल म्हणून. राखीताई तुम्ही मला सोडून गेले बरं, मला मी लई वाट बघतो तुमची. राखी जी, हमारे का पान जो है आपके नाम से ही फेमस है, राखी पान, क्योंकि हम पान में चूना जरा प्यार से लगावते हैं, लेकिन आप जो है जरा चूना लगाना कम कीजिए. 2-3 लोक. कोण मधला तो रखवालदार होता, पानवाला होता. वा, म्हणजे आमच्या कोल्हापूरला म्हणतात चौथाही लय आहे. म्हणजे खूप छान लोक आहे ते लोक. आय लव्ह पीपल ऍक्च्युली. म्हणजे मी ते दिवस बघितलेत ना, आणि आय रिस्पेक्ट एव्हरीबडी. वॉचमॅन टू चपरासी टू एव्हरीबडी आय रिस्पेक्ट. बिकॉज यू नेव्हर नो की हा आज वॉचमन आहे, उद्या मंत्री व्हायला वेळ लागणार नाहीये. सो आय रिस्पेक्ट एव्हरीबडी, यु नो. या, आय लव्ह देम. पुढचा बाईट बघूया. पापा एक्टिंग खाना खाने में करते 1 2 3 4 इतना सारा खाना खाते, इसलिए गुस्सा आता है क्योंकि पापा मुझे मारते, इसलिए गुस्सा आता है. पापा आप मुझे नया कंप्यूटर ला के दो. पापा मुझे फन बुक ला के दो. पापा प्लीज मैं भावना को समझाओ. पापा आई मिस यू, लव यू. पापा मैं आपको रॉक स्टार बन के दिखाऊंगा. आपसे भी बड़ा होके कॉमेडी करूंगा. सो स्वीट. आणि आपसे भी बडा स्टार होके दिखाऊंगा. काय सांगता, काय सांगाल त्याला? माझा मुलगा आहे तो सरळ, आणि कॉम्प्युटरचा शौक आहे त्याला. मोबाईलवर जी जितकी खेळणी आहे ते जुळी झाली त्यासाठी, आता सर्व जुळी झालं. आणि त्याला फन बुक हे सर्व म्हणजे अशी त्याचे हे छंद आहेत. पुढचा बाईट बघूया. हाय सोना. प्रत्येक वेळी मला असं वाटलं मी तुम्हाला बोलू, पण कधीच असं बोलायला चान्स भेटला नाही किंवा अशी वेळ आली नाही आपल्यामध्ये. पण आज हे क्षण आलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते. तुमच्याबरोबर जेव्हा कधी मी बाहेर गेली, कुठेही गेली, तेव्हा मला एवढं प्राऊड वाटलं की मी मिसेस सुनील पाल आहे. आणि एक असा माणूस जो जगाला हसवतो आहे, पण लोकांना हसवणं हे खूप कठीण आहे. लोकांना रडवणं मात्र खूप आसान आहे, पण जे तुम्ही एवढं आसान रीतीने करता त्याची मला खूप अभिमान वाटतं. आणि मी तुम्हाला जेव्हा कधी हाक मारते, सोना इकडे या, सोना तिकडे जा, सोना हे करायचंय, सोना तसं करायचंय, असं करायचं, तर मी जितकी वेळ तुम्हाला सोना म्हणते तितकी वेळ मला असं वाटतं की खरंच मी किती 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 धन्यवाद करू देवाला की मला खरंच सोन्यासारखा पती दिला आहे त्यांनी. आणि रिअली आय जस्ट वॉन्ट टू से आय लव्ह यू अँड आय लव्ह यू द मोस्ट. पण सोना एकच गोष्ट खूप खुपते आणि ती अशी आहे की जरा एक्सरसाइज करा, भात खायचं कमी करा. जेव्हा कधी मी घरी नसली, मला आल्यावर सगळं लोक सांगतात किंवा कळतंय की तुम्ही भात खाऊन घेतलंय, भाताने तुमचं पोट जे आहे ते वाढत चाललंय. आणि मला असं वाटतं की थोडंसं एक्सरसाइज करून तुम्ही ते मेंटेन करू शकता. आणि ते करू नका, ते मला अजिबात आवडत नाही. ठीक आहे सुनीलजी, यू हॅव गॉट अ व्हेरी लवली फॅमिली. गॉड इज ग्रेट. देवाची कृपा आहे, मला नेहमीच चांगले लोक मिळाले. नेहमीच सुरुवातीपासून आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक जागी, मित्र म्हणो, गुरु म्हणो, बायको म्हणो, मुलं म्हणो, परिवार म्हणो, सर्व 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 मला नेहमीच चांगले लोक मिळाले. पुढचा बाईट बघूया. और सुनील भाई कैसे, अब कैसा लग रहा है? मजा आ रहा है ना? अभी तो बिस्तर भी होगा भाई, कमरे भी होंगे, तकिया भी होगा. हाँ, अभी तो यार दोस्त भी बहुत बढ़ गए होंगे, क्योंकि आज तो आसमान का तारा बन गया है लोगों के दिलों में. बड़ा अच्छा लग रहा है सुनील भाई. हम गरीबों के बीच से अगर कोई एक निकलता है, स्टार बनता है, तो बड़ा खुशी होती है दोस्त. मैं तुम्हारे लिए एक शेर कहना चाहूंगा. ये शेर याद रखना कि वक्त से आगे निकलने की कसम खाई है, वक्त से आगे निकलने की कसम खाई है, हमने तकदीर बदलने की कसम खाई है. हवाओं में वो दम कहाँ जो तुझको बुझा दे, क्योंकि तू वो चिराग है जिसने कभी ना बुझने की कसम खाई है. ऑल द बेस्ट मेरे दोस्त.
क्या बात है. कोण होते हे? हा माझा, मी मुंबईला जेव्हा आलो तर पहिल्याच सर्वात आधी झालेला माझा मित्र. अच्छा. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तसं काही माझं मला काही सपोर्ट वगैरे नव्हताच. तर हा माझा मित्र तिथं त्या सांताक्रूज वेस्ट मध्ये शमशानभूमी समोर तिथं तो खोलीमध्ये राहायचा आणि याच्याशी माझी दोस्ती झाली. तो ये शुरुआत में जो है ना मुझे काफी जगह पे खाना वाना खिलाने का काम करता था, सपोर्ट करता था. तर ती दोस्ती आतापर्यंत कायम टिकलेली आहे. तर दोघांना बाईट्स कसे वाटले? ब्युटिफुल, व्हेरी गुड. आणि आता वेळ झालेली पॅरेडी सॉंगची. या कार्यक्रमामध्ये आम्ही या सेगमेंटच्या शेवटी एक पॅरेडी सॉंग जे आमचे रायटर अरविंद जगताप लिहितात आणि ते एका तुमच्यापैकी कोणाच्याही एकावरती असतं. मिक्काला काय सांगशील या गाण्यात? मिक्का तू बचके काही भाग रे असं म्हणते राखी. मिक्का असू द्या, दिग्विजय असू द्या किंवा कोणी असू द्या किंवा सुनील पाल असू द्या, बच के रहना रे बाबा, बच के रहना है, मी आली आहे. आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर राऊंडची. सुनीलजी सुरू करते. आवडती डान्सर मल्लिका शेरावत का राखी सावंत? ऑफकोर्स राखी सावंत. कुणाची मिमिक्री करायला आवडते? नाना पाटेकर का सुनील शेट्टी? काय सांगू, दोघेही माझे मतलब फेवरेट आहे. म्हणजे ऑफकोर्स नाना पाटेकर जास्त, म्हणजे त्यांचं फक्त नावही घेतलं की लोक रेडी होतात हसायला किंवा. महाराष्ट्र की शान आहे. या राऊंडच्या शेवटी दोघांची थोडी थोडी झलक दाखवायची. डेफिनेटली. कोणतं शहर जास्त आवडतं? मुंबई की चंद्रपूर? जन्मस्थान चंद्रपूर. तुमची आवडती भूमिका भावनाओं को समझो का क्रेझी 4? भावनाओं को समझो. राखी बद्दल काय वाटतं? भीती का प्रेम? प्रेम. करता नाही आम्हाला नाना पाटेकर आणि सुनील शेट्टी आवडतं. नाना पाटेकर ऐकलं होतं. नाना पाटीलचं, सुनील शेट्टी. सुनील शेट्टीचं. आई लव यू रॉकी, तुम किसी और की हो जाओ ये मैं होने नहीं दूंगा, और तुम मेरी हो ये हो नहीं सकता, क्योंकि मेरी शादी हो चुकी है. माना सा मुजरा. सुपर. आता राखी, कोण डोक्यात जास्त जातं? दिग्विजय सिंग का मिक्का सिंग? मिक्का सिंग. कोणता मिक्का सिंग. मुक्का सिंग आहे. मुक्का तो मुक्का सिंग आहे. कोण देश चांगला चालवू शकतं? अण्णा हजारे का नरेंद्र मोदी? अण्णा हजारे. कुणाचं स्वयंवर जास्त गाजलं? राहुलचं की राखीचं? डेफिनेटली माझं. बेस्ट कॉमेडियन कोण आहे? राजू श्रीवास्तव का सुनील पाल? दोघंही. बोथ आर द बेस्ट. दे बोथ आर द लेजंड ऑफ द कॉमेडी. ओह, दॅट्स सो स्वीट ऑफ यू. थँक्यू. मराठीत कुणासोबत रोमॅन्टिक जोडी करायला आवडेल? मकरंद नारासपुरे का भरत जाधव? मला नाना पाटेकर. आणि आता यानंतर वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. तर सुनीलजी, तुमच्यापासून सुरुवात करूया. बघूया तुम्ही कोणाला फोन लावता. मी माझे जगातला सर्वात लाडका व्यक्ती माझा जॉनी लिव्हर साहेब, त्यांना फोन लावतो. क्या बात है. हॅलो जॉनी भाई, नमस्कार. मी सुनील पाल बोलतोय. कशा आहात तुम्ही? हो, मागच्या
काही दिवसांपासून मला असं आढळतं की तुम्ही माझ्यापासून नाराज आहात. तो एक रिझन आहे, पण मी तुम्हाला कधीही विसरू शकत नाही. कारण जेव्हा मी मुंबईमध्ये पहिल्यांदा आलो होतो आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून तुम्ही माझे नेहमीच प्रेरणास्रोत होते. तर जसं तसं मी तुम्हाला भेटायला आलो आणि पहिल्याच भेटीत तुम्ही जे मला मिठी मारली आणि जे मला आपुलकी दाखवली, तो क्षण कधीच मी विसरणार नाही. आणि नेहमीच तुम्ही आणि जिमी भाई यांनी मला नेहमीच एकच गोष्ट सांगितली की बेटा, कॉमेडी ही ओरिजिनल असली पाहिजे. मला माहित आहे सध्याचा काळ असा आहे की कॉमेडीची 2 सावित्र बहिणी फिरत आहेत, एक वल्गॅरिटी आणि एक डबल मिनिंग. तर या दोन कारणामुळं मी कधी त्याच्या आधी गेलो नाही कॉमेडीच्या, तशा कॉमेडीच्या आधी. तर कारण तुमची शिकवणच तशी आहे. तर नेहमी मी त्याला फॉलो करणार आणि नेहमीच चांगली आणि ओरिजिनल कॉमेडी करायचा प्रयत्न करणार. तुम्ही नेहमी मला आशीर्वाद द्या आणि जितके जगातले कॉमेडियन सर्वांना माझा चरणस्पर्श, मला आशीर्वाद असू द्या. माझे परिवार, माझे पोरं आणि माझा सर्व कॉमेडी वर्ल्ड तुमचा नेहमी आभारी राहणार. थँक्यू जलीभाई. थँक्यू. मला की नाही हे सांगायचंय, जॉनी भाई, आय नो जॉनी भाई, ग्रेट कॉमेडियन, लेजंड, आणि यु नो त्यापेक्षा इज अमेझिंग पर्सन फ्रॉम बाय हार्ट. यु नो ही कॅन हेल्प एनी पर्सन. इज अ मॅन लाईक गॉड. इज लाईक येस. इट्स युअर टर्न. ठीक आहे, मी लावते फोन, तुम्ही ऐका. मी लावणार आहे एकता कपूरला. हा, बरं. आणि माझ्याशी एक चूक झाली आहे. अच्छा. हो, तो मी तिच्याशी बोलते. ओके ओके ओके. हाय एकता, राखी सावंत. हाँ हाँ हाँ, मेरी आवाज से तुम हमेशा पहचान लेती हो, लेकिन काफी दिनों से तुम मेरा फोन नहीं उठा पा रही हो. काय झालंय तुला? मी मेसेज करते तुला, SMS करते, तू काही आन्सर देत नाहीयेस. मला तुला सॉरी सांगायचं होतं की तू माझी इतकी चांगली मैत्रीण आहेस, इतकी वर्षापासून मी तुला खूपच प्रेम करते आणि तू माझी आयडल आहेस एकता, तुला माहित आहे. फक्त माझ्याशी एक चुकी झाली आहे. बंगाली पिक्चर करत होती मी, डर्टी. हो, तर ती फिल्म अर्धी शूटिंग सुरू झाली आहे, अर्धी झाली आहे आणि तू माझी फिल्मला रोक लावलास, बालाजी टेलिफिल्म्स, आणि तू सांगितलंस की डर्टी फिल्म कोणीही बनवू शकत नाहीये. आणि मला राग आला आणि मी तुझ्याबद्दल, तुझ्या आणि बालाजी बरोबर प्रोडक्शन बद्दल मी इंटरव्ह्यू केलं. ते मला पण वाईट वाटलंय. मला असं सांगायला नव्हतं होतंस. मला तू माफ कर आणि तू परत माझी मैत्रीण हो. मरू दे, मला ती फिल्म करायची नाहीये, ती अशीही तू बंद केलीस, ते बंद होऊ दे. तुझ्यावर अशी 10-100 फिल्म मी वारून टाकू शकतेस, पण तू माझ्याशी रागू नकोस. आणि मी तुला सॉरी सांगते माझ्या हृदयापासून की मी तुझ्याबद्दल ते काही वाईट सांगितलेलं, की का तिने माझी फिल्म बंद केली, तिला असं करायला पाहिजे नव्हतं. मला राग आलेला त्यावेळी, कारण मला एकच मोठी पिक्चर मला एज अ हिरोईन भेटलेली आणि ती फिल्म तू बंद करायला लावलीस की मला राग आलेला, म्हणून मी तुझ्याबद्दल अशी बोललेली. मी सॉरी सांगते तुला आणि परत तू माझी मैत्रीण हो. मला माफ करणार आहेस ना? करणार आहे माफ ना? प्लीज मला माफ कर. आय एम सॉरी. बाय. लव्ह यू. टेक केअर. दोघांनी खूप स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आज त्यांनी हा एपिसोड खूप खुलवला. जाण्याआधी आमचे स्पॉन्सर्स कॉटन किंग तर्फे तुमच्यासाठी सदिच्छा भेट. मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी, वाजले की 12. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. हो, असं काय करता
कुठे आलो आहोत आपण? केवढे दिवे, केवढी माणसे, कुठे आलो आहोत आपण? अहो रमाबाई, तुम्हाला बऱ्याच गोष्टी खूपच असतात ना, म्हणजे समाजाच्या चालीरीती, घरातील बायकांचे वागणे, म्हणूनच गुप्त्यांनी बोलवले आहे खूप ते तिथे गुप्तेमध्ये. आता त्यांना सांगा काय सांगायचे असेल ते. पण म्हणजे विक्रम, तू खोटं बोलतोस. मी तुला एक कविता वाचून दाखवली होती. कधी? एक कविता मी तुला वाचून दाखवली. कधीही घडलं नव्हतं. हो, वाचून दाखवली. हा खोटं बोलतोय आता जाहीर.